डोंबिवलीत वाहतूक पोलिसांच्या कारवाई विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत। आज डोंबिवली पश्चिम परिसरात रिक्षा युनियनने बंदची हाक दिली असून यामध्ये शेकडो रिक्षा चालक सहभागी झाले आहेत। यावेळी अनेक रिक्षा चालक रस्त्यावर उतरले। अधिकृत परवाना बॅचेस असूनही वाहतूक पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत, तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्या काही रिक्षा चालकांवर कारवाई होत नाही। ही दुटप्पी भूमिका आम्ही सहन करणार नाही, असा इशारा रिक्षा चालक संघटनेने दिला आहे। प्रमुख कारण असं आहे की आमचे जे रिक्षा चालक आहेत, रिक्षा चालक म्हणजे हा रिक्षा चालक असा असतो जो पूर्ण युनिफॉर्म मध्ये असतो, त्याच्या बॅचवर असतो आणि त्याच्या गाडीचे पेपर पूर्ण असतात। पण जे आरटीओ प्रशासन आणि वाहतूक शाखा आहे यांच्या दोघांच्या माध्यमातून इथे जे इल्लीगल रिक्षा चालक आहे, ज्यांच्याकडे लायसन्स बॅच नाही आणि रिक्षा चालकांच्या अनेक मागण्या आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई, रिक्षा ज्या इल्लीगली चालतात त्यांच्यावरती कुठलीही कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही। ड्युटी करायला एक देखील इथे माणूस या चौकामध्ये किंवा या डोंबिवली पश्चिम मध्ये नसतो आणि त्यासाठी आज रिक्षा चालकांनी आणि मालकांनी आज हे आंदोलन पुकारलेलं आहे। आम्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार करतो, कारण त्यांनी आम्हाला आश्वासन केलं होतं की ते आमच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे पोहोचतील, पण ते अजून देखील इथे पोहोचलेले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आता रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।